त्याचे जवळजवळ 95-96 कोकरे आटपाडीवरून घेऊन येतो. ही शिपोल्ट्री मी म्हणजे आमची चर्चा झाली का मी खास नियोजन पाहायला गेलो होतो. त्याचा त्या कोकरांच्या जीवावर फक्त एकच व्यवसाय आहे का स्वतःचा धंदा प्रोग्रेस करणे म्हणजे चारा विकणे. हे कोकरांचं काय तेच पर्पज नाही. बाजारातून आणायचे 2 महिने राहू 4 महिने विकून टाकायचे. पण त्याच्या जीवावर तो हे कर्नाटक वगैरे इकडून जो माल येतो ना सुका चारा त्याची विक्री करणे. तुम्ही म्हणला ना ते 1 रुपया किलो तो कमवतो. 1 रुपया किलो म्हणजे 1000 रुपये टनाला शिल्लक ठेवतो तुमच्या दारात पोच ठेवून. असा तो कैक टन माल विकतो. म्हणजे त्याचं ह्याच्याशी काही त्याचं ध्येय नाहीये. पण हे दाखवल्यामुळे ते करता आलं. त्याचं ध्येय हे नाही. पण हे कारण आता आपण कसं इतक्या लांब आलो होतो कशासाठी आलो. खास यांचे विदाऊट खुराकावरचे प्राणी पाहण्यासाठी. आपण खुराक म्हणजे मन सोक्त देऊन सुद्धा नाहीये. आमचे मन सोक्त देऊन नाहीत. माझं पोल्ट्रीच फीड आहे आता चालू फिनिशर हो कोकरांना. तरी कोकरं नाहीत. माझ्या प्रत्येक शेळीला आहे ना अर्धा किलो ते पाऊण किलो मका आहे डेली. आता आपण आहे ना टुडीच बघू चारा नेमकं किती फ्रेश आहे. सगळा चारा आहे, कोणता चारा कमी नाही. पण असा चारा नाही ना मूर घासताना नाही हो. सोयाबीन आहे ना किलोनी नाही एवढा बारीक नाही ना. नाही मग आता तुम्हाला आता एवढं बघतोय आता हे समोर बघतोय आणि तुम्ही एवढं घालताय. तुम्हाला काय वाटतंय आपण चुकतो का हे बरोबर आहे? नाही हे बरोबर आहे. आपण एक्स्ट्रा करतो. आणि आमचं खायला ह्यांचा नाद नाही करायचा. हे एचएफ गायचं एकदम म्हणजे डोळ्याने स्कॅनिंग करून सांगू शकतात एचएफ गायचं. असे व्यक्ती आमच्याकडे आले ते त्याचा विषय नाही खतरनाक. तर मी जेव्हा त्याचे ऐकलंय ना एकदम खतरनाक. पाटीलला आहे ना पाटील साहेबांना कवा विचारायचा असं 1000 वेळा गेलो असेल मी. फीड सप्लिमेंट वायटी पाटील अरविंद पाटील फार्मिंग पाटील अरविंद पाटील आहेत ना अरविंद पाटील त्यांच्याकडं मी पंजाबचे आहेत ना मोठे मोठे गोठे फालते घातलेले असे इतके टॉपर का जे PDF ला 1 नंबर येतात. त्या शेतकऱ्याच्या घरी जाणार मी. PDF मेळा जो होतो ना त्यांचा फेब्रुवारीला त्यांच्या मेळ्याला त्यांच्या बक्षीस वितरण झाले का लगेच घरी जायचं का हे काय करते काय वाटते चारा म्हणजे आमचा चारा असे आता तुम्ही संध्याकाळ मला आहे ना आमच्याकडे मेंढे पालनावाले लोक भरपूर आहेत. ते म्हणतात नाही ते ठसकत आहेत त्यांना म्हणजे सेन्स साहजिक आहे. नाका पैसे जवळ त्यांना तो ठसका लागणारच आहे. ते भरडा सुद्धा घालत नाही मक्याचा पण ज्याचं पीठ तयार होते ते नाही. आमच्याकडे घालून पण नाही एवढी तब्येत. आम्ही घालतच नाही. आम्ही सर्वांना 1 किलो आहे. सर्वांना 1 किलो गव्हाचं बुसकट गोळा करून घालतात आपण. मकाचं घालून आहे ना प्युअर मका घालून आहे ना प्युअर मका भुसे केले भुसे करून केले भुसे आम्ही करून ठेवले नाहीत आम्ही. त्याच्यात वैरण पण आहे काही मक्याची मक्का गव्हाचा बुसकाट आणि ज्वारी. हा ज्वारीचीच ना कडबा. हो कडबा तर बेस्ट आहे हो. डायजेशनला 1 नंबर. कडब्यासारखे कडबे इतकं फायबर कशातच असं बारीक कन्सेप्ट कोणाला कळली नाही. नाही शक्यच नाही. आमचे चारे म्हणजे याच्यात 2-3 गमेले आम्हाला रेग्युलर उचलून टाकावं लागतं ना. कमीत कमी एक 100 किलो चारा टाकला ना 30 किलो तर फेकून द्यावं. आमच्यात बघा आता संध्याकाळच आलाय तुम्ही तुमच्यासाठी बघायसाठीच आहे. आणि हो बघा पैलवान बिना खुराकाचा वाटतंय वाटतच नाही बिना खुराकाचा आहे. 1 ग्राम त्याला खुराक नाही आणि घालत पण नाही आम्ही. आणि ज्यांना ह्याची पिल्लं देतो म्हणजे आमच्या इथनं जे मेल देतो ना त्यांना सांगतो त्याला 1 ग्राम खुराक घालायचा नाही. हा ना हो तरी सुद्धा असे होणार. चारा महत्वाचा नाही चारा महत्वाचा. लहानपणीचं जे बाळकडू असतं ना आपलं ते महत्वाचं. आपला राणा आहे ना आईचं दूध पिलेलं आहे आणि आपण पाजने पाजलेले. माझ्या राण्याचं आता म्हणजे तुम्हाला टाकलं होतं ना व्हिडिओ मी. हो टाकला होता की. याच्यापेक्षा हे टॉप आहे. आणि विशेष कम्प्लीट 4 महिन्यात झालाय. 5वा पण नाही अजून. पण तो आई खालचा आहे सिंगल पिल्लात. हे सिंगलच होत आहे. हे जुळ्यातलं हे. नाही लय जबरदस्त. हे आता आपलं सिंगल आहे माझं 4 महिन्याचं. आता किती 3 6व्या महिन्यात चालले ते. नाही बघा ना आपण एकाच्या एवढं नटतोय हे 2च्या नाटानात. हा ना नाही हे सगळ्या 2-2-3-3 देतात. तुरीचं भुसे आम्ही प्रदर्शन सोडित नाही आपल्या इथले. मी आता बारामतीला आलो होतो. हे पण दाजी पण होते माझ्याकडे. मी त्यांच्याशी कन्सल्ट केलं. 3च पिल्लं ठेवलेले होते पण इतके तेजदार नव्हते. म्हणजे जी यांच्यावर शायनिंग आहे जी चकाकी पाहिजे का ती त्यांच्यावर नव्हती. त्यांना कॉल केल्याच्या नंतर ते म्हटले मिनिमम 25,000 रुपये 3 महिन्याच्या कोकराचे आम्ही घेतो. म्हटले जरा जास्त होते म्हणजे आपल्या हिशोबाने. त्यांनी आमचे रेटच आहे. आम्ही एवढे वर्ष घातले कशासाठी.
अरे म्हणले खरं आहे. एवढे वर्ष त्यांनी 25,000 3 महिन्याचे कोकराचे घेण्यासाठीच हा. घातले. शेतकरी सुधारवण्यासाठी नाही घातले. नाही घातले. नाही एक नंबर. आणि खालूनच थंड हवा लागायला लागली. असं होईल डोंगरात? नाही शक्य नाही हो. आमच्या एवढा चारा मुबलक असून पण नाही. आमच्याकडे 10 खंड्यात वळणार आहेत आता. हा. त्यांना ही गोष्ट म्हणलो ना त्यांना दाजी, ते मला म्हणलं दाजी बंदिस्त होऊ शकत नाही. म्हणलं कसं काय म्हणतो तू, मी फार्म पाहून आलोय बंदिस्तचे. त्यांना होणारच नाही हो, मेंढी बंदिस्त होऊ शकत नाही. आणि त्यांचा म्हणजे खानदानी धंदा आहे, हो हो. पिढीजात. आता खानदानी धंदावालेच बघायला येतात हा. की ह्यानं काय केलं या पोरानं. याला ही जाळी महत्वाची वरची तुमचं कधीच धुवत नाही, काय द्यायची कधीच ह्या पिल्लांना धुवत नाही. नाही धुवायची गरज नाही ना, मुतल्या अहो, ह्यांचा बी वास येत नाही, ते खालच्या लेंडी नाही, नाही, बिलकुल नाही ना. काय रे? ते जनावर जवळ आहे का ही बी कळा नाही. असं बकऱ्याचा खांड आपल्यापासून जवळून चाललं का वास येतो त्याचं वास येतो कसं त्यांचा. वास येतो त्याचा. आता म्हणतात की बंदिस्त केलं तर सुधारत नाही किंवा होत नाही. अहो, हा नारी सुवर्ण पण ह्याने ह्याच्यात माडग्याळ पण ठेवले. मी 2 मादे येतात माडग्याळच्या हा माझ्याकडे. आपली चर्चा झाली. हा ती बघा आता इथं असेल. ही बघा ही सफेदवाली आहे ना पूर्ण, हा, हा, हा. ती माडग्याळ आहे. हा का बंदिस्त होत नाही? आज तिचा मालक आला होता सकाळी, मी घरी नव्हतो. तो म्हणतो माझं पिल्लं कुठे, मलाच ओळखणार. त्याच दिलेलं आहे. मग तसं होतं. माझ्या 5 मादेले टॉप आहेत आता, लय भारी आहेत. म्हणजे 2 तुमच्यासारखा जर चारा असताना आमच्याकडे तर आम्ही आमचं वेस्टेज खूप आहे ना. आम्ही इतकं लांब फक्त वेस्टेज कमी करायसाठी आलो. नाही आम्ही म्हणजे स्पष्ट सांगतो, आम्ही तुमच्या फार्मला आज व्हिजिट द्यायला आलो. आम्हाला वेस्टेज कमी करायचंय, नाही कारण कालांतराने आम्हाला चारे मिळणारच नाही. आमचे बागायत क्षेत्र आहे, आम्हाला चारे आम्हाला ऊस भरपूर मिळेल, किती टनांनी घ्या. हा पण चारा नाही मिळणार. हे चारा आमच्याकडे वैरणी नाही चालू वर्षी, ज्वारी नाहीच. आता मेगा शूट करायचे आम्हाला, ज्वारी काढायची लेबरच नाही. आपल्याला स्टेशनवरून ते बलगड रोकण यायचे, त्यांनाच खाल घालायचं. कधी ना दारू प्याणार, त्यांना दारूच्या बाटल्या घेऊन यायच्या, तेव्हा आमचे ते ज्वारी काढून होते. आमची 4 एकर ज्वारी आम्ही काढून घेतली, कडवा घेऊन जा म्हणले, मग काढून नेली, कंस फोडून दिली, कंस डॅमेज केली. मग विचार करा ना. अरे रानात तुमचं पीक कसं पडून द्यायचं तुम्ही? नाही पडून देणार. नाही, परिस्थिती नाजूक झालेली आहे. ते नाही केलेलं परवडत. मग आता ही असं जनावर बघून मग ती करील माणूस. अहो लय अवसाने घेईल. याच्यात जेवढं हुरूप आहे कशातच नाही. मी आता किती 1-2 वर्ष झाले मी यांच्यात इन्व्हॉल्व झालेलो. असं वाटत कवा घरी जाईल, बाकी सोडा. म्हणजे शेळी पालन सत्यस्थिती केलं होतं 50+ केले होते 13 मधून. पण आता माग विकल्या. काय झालं, ते जजमेंटच खाल्लं नाही. चारा आहे ना, तुरीचं भूस बीडवरून आणलेलं, लांबून सारवायला नाही. आणि ते फेकून द्यायची वेळ यायची, आणि सुधरत पण नव्हत्या. परत मका 20-20 हजाराचे कट्टे घातले मकाचे. आम्ही जर तसे घातले ना, ह्याला शर्यतीच्या बैलासारखे दावे लावून ठेवायला आमच्या लागले. घरच्या मक्का होत्या 40, 50, 60, 70 इंची 100 क्विंटल मक्का दरवर्षी घरचे. अच्छा. आमच्या घरच्या शेतात तयार होतात. आता 40 आता 40 क्विंटल पडू नये, माझी 20-25 क्विंटल पडू नये. पण आम्हाला असे जनावर पाहायला नाहीत. भाडा हा नाही, आपल्याला आहे ना, आता आपल्या मालाची किंमत वाढवावं लागेल. आपण 18 रुपयांनी विकतोय आणि 33 रुपयांनी कंपनी कोणी कंपनी करते. नाही ह्याला मोडीपाय ह्याच्यात करा. 350 रुपये किलो तेच हा राईट, सगळ्यात उत्तम. सगळ्यात. आणि मकाच काय घाला. चालेल कोणाला, कोणाकडे जायचंच नाही ना पाहायला, दारात माणूस घ्यायला. हा संपलं. कटिंग वाला आपल्याला हे ना, यांचं जे म्हणणं आहे ना, आपल्याला हे 15 आणि 25 हजारच नको, 10 हजार रुपये 3 महिन्यात. आपलं वजन दिलं का नाही नेणार तो कोणी आपल्याकडून खाटे. मका ती इकडे नाही ना देत, तू इकडे घालतो, मी याला करतो. हा हा बस संपला. 100%. किलोच्या मक्याचे 350 रुपये 400 रुपये किलो सहज होते हो. हो होते. आणि काय त्रास नाही. याच्यात भुसा पण अग्रेसिव्ह लई. सगळंच असं पाहिजे. Aggressive. आता तुम्ही गाई सांभाळल्यात आहे. नाही असं गव्हाचं पण ना. गावाचा भुसा. नाही, नाही, इतका चंचल पाहिजे. कसला आपण चंचल म्हणजे माझा एक इतिहास आहे आजपर्यंतचा. मी ज्यांना नर दिले ते त्याचं नर मारतात, तरी सुद्धा मालक म्हणतो की मी विकणार नाही. नाही काय विकायचे, मारणार ते म्हणे Active ना, असल्यानंतर नाही ते नाही नाही सेम. आपल्या लोकांची शर्तीवाले, आपण टांगेवाले लोक आहेत, बैल टांगेवाले, ते काय ते खोडीचं पाहिजे. जाणार कसं पाहिजे, खोडीचं पाहिजे. मग ते मोडीत नेत नाही ना. हा मग तसं नाही, खोडीचं नसलं ते मोडीत नेणार. हे म्हणजे खोडीचं. आमचे आजोबा पण म्हणायचे सगळे म्हणच आहेत त्या, कशाला गेलेत ते. हे पण बघा असं खोडीचं आहे, बिना खुराकाचं असं, खोडीचं पाहिजे. पण माझ्या बरोबर चांगलं. अहो आतापर्यंत आपण बघतो तुमच्या बरोबर. हो सरकार सुद्धा योजना राबवतोय 10+1 20+2 30+3. आणि 25-30 ला तुमचं सगळं केल्यानंतर तुमचं काय गरज आहे का आणि तुम्हाला त्या गोष्टींची? असा चारा केला तर 2 किलो चारा खातं. हा ना. 2 किलोच्या वर. हा सकाळ 2 किलो, संध्याकाळी 4 किलो 4 किलो. 4 किलो म्हणजे ह्याच्या पलीकडे खाऊच शकत नाही. आणि
2 किलो चाऱ्यामध्ये अशी तब्येत करतो आम्ही. विशेष आहे ना याच्या सगळ्यात महत्वाचं मेंढीच्या जी चारा चरणार राहते ना आपली इथं तिला खरं आलेलं राहते नाकाला कंटिन्यू शे- एकदम सॉफ्ट आहे, काहीच नाही ना नाही का असं फुरफुर फुरफुर विषयच करत. नाही ना, तिने आता काटा मोडायला नको, काहीच नको, काहीच कंटिन्यूचा शेंडा मारायचं म्हणलं तरी त्याला मुलगाच काटा काटे टोचलेच नाही. पहा नाही तेच होतं ना. नाही काटेन कुठून फ्रेशनेस म्हणा. बघे तुला बघायला आले ते अहिल्यानगर वरनं. ते काय पाहतोय ना येताना किती आहे ना, तेजीने पाहतोय पहा येताना त्याचं फलटण पण मागे मन रमलं यायचं आपलं. होतं. आपलं नेरा लोणावळ्यावरून फलटणच आलं, येताना सासवडवरून आलं उलट. मग तुम्ही येताना भरवरून का नाही आले? भोरवरून केलं तर चर्चा पण ते रोडची लिंक नाही लागली आम्हाला. दानवले साहेबांच्या तिकडे जाय तिथंच जवळ आहे. हा तिथं जवळ आहे. वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा, आहे ना, हा. तिथून 7-8 किलोमीटर वरती आहे. हा ना आणि कसं होतं नाही मग की ते आले होते ना इकडं आता? थोडं हे- आणि परवाच्या दिवशी आले. त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम आला. आणि कसं होतं लोकांना म्हणजे असं काही सांगायला गेलं ना तर लोकांना समजत नाही. आता हे फिरतात म्हणून ह्यांना लगेच समजलं. सांगायला आता जगच सांगायचं राहिलं नाही. लोकांना सांगायचंच नाही, आपल्या घरात नाही सांगायचं, एक आम्ही सुधारायचं, गाव प्रत्येकाला सुधारायचं. आता ह्यांना पण मी सांगितलेलं तुम्ही संध्याकाळचं फोन करत जावा. आता शीता आल्यावर तुम्हाला कळेल की संध्याकाळचं का फोन करत जायचं. कारण मी भावाच्या दुकानावर बसायला असतो आणि तेव्हाच रेंज येते, हा इथं रेंज इथंच रेंज येत नाही. मग काय करायचं, मग बोलायचं कोणाशी तर संध्याकाळचं तिकडे तिकडे बोलायचं. बोलायचं. हां मग तसं आहे. आणि म्हणजे माझी 4 वर्ष तर लॉसमध्येच, 1 रुपयाचं प्रॉफिट नाही हा ना ह्यातनं. पण जिद्द होती की समोरच्यानं अडवलं होतं मला. त्या व्यक्तींनी आपल्याला म्हणजे आज इकडे. मार्ग कितीतरी लोकांना शहाणं केलं ह्याच्यात. नाही नाही अनमोल मार्गदर्शन आहे त्यांचे व्हिडिओ पहा आणि तुम्ही. आपण हे सांगायला गेलं आपल्या येड्यात करतात. युट्यूबवर जेवढे युट्यूबर आहेत हे स्वतःसाठी काम करतायत हे मी पाहिले. हां आमच्याकडे होऊन येतात हो साहेब तुमची थोडी मुलाखत द्या ना. एमआर येतात हे म्हणजे चांगल्या चांगल्या कंपनीचे नावं नाही घेत. हो साहेब तुम्ही वापरून बघा, फक्त तुम्ही तुमचं थोडंसं आम्हाला मनोगत व्यक्त करा. आम्ही एक व्हिडिओ आम्हाला टाकतो, आमचं थोडंसं पुढं वाढत प्रमोशन होतं त्याच्या आमचं. मागे असे लोक माझ्याकडे 10 रेग्युलर येणार आहेत. पण तुम्ही त्याच्यापेक्षा मी त्यांना काय सांगतो, तुम्ही फार्मवर द्या ना. तुम्ही या फार्मला गेलेत ना, तुम्ही यांना मार्गदर्शन देऊन त्यांचे जनावर सुधरा ना. ते 10 येते ना आमच्या एकट्यापेक्षा. मग हे आपण पाहिलं इतक्या लांब का आलो काय यांनी खरंच काय केलं. आता इतका क्रश चारा आहे ह्यो पाहिलाच नाही आपल्याकडे. नाही तर आपण हे लगेच उचलून फेकून दिलं असतं, खाली नसतं ठेवलं. कुट्टीतून जी खाली पडते ते आपण असं उचलून टाकतो. लगेच उकरून टाकावं. आणि ज्यावेळेस स्लाइस पडतात ना आपण म्हणतो नाही कुंटी लय भारी झाली, आणि ते जर एवढे शिल्लक राहतात ते चालले आपल्या गायांच्या खाली उखेल ठेव जात्यातच जात्यात. तो कुट्टीच्या वेळेस भरतो ना, असं खाली कचरा राहतो ना कचरा आपला, फेकून देतो आपण. फेकून देतो. फेकून देतो. पण असलाच आणि चारा ते असं करून खायला घालतात. सर्वात उत्तम चारा. नाही आहे तुमच्याकडे सोयाबीनच्या काट्या किंवा तुरीच्या काट्या खात नाहीत, बिलकुल नाही. नाही का? मग तेच दळायचं. ते फक्त आहे ना ते शेंगाचे टर्पल खाणार तेवढंच आणि खाणार. ते सोयाबीनचं आहे तसं ठेवणार काढी. हा मग तेच आम्ही सर्व ह्यांना बारीक भुस्सा करून घालतो. हरभऱ्याची आम वेस्टेज म्हणायचं. हा ना. आता आमच्याकडे तुरीचं बुसकाट ह्यांनी विचारून आले ते दानवल्यांकडे 25 रुपये किलो आहे. किलो आहे त्यांच्याकडे. मी तुरीच्या भुसकट आहे ना 2 टन आणलं पिकअप भरून लोड करून मित्राच्या तिथून, आणि त्यात हे माहित नव्हतं तर निम्म्या त्या काड्या आहेत ना हा फेकून दिल्या. त्यांनी फक्त टर्पलच खाल्ले. शेंगच खाती शेळी. हा. शेळी थोडा चाठळ प्राणी आहे. नाही नाही तुरीच असं करायचं. हे खाईन त्या नाशिकच्या एका शेतकऱ्यांना घातले काटेवाडी शेळ्यांना, म्हणलं काहीच नाही राहत. हे खाते 100%. 100% खाते. अहो मी 50 शेळ्यावरून आहे ना परत आहे ना 9 शेळ्यावर आलो. काय हा. सांगू? 13 वरून 50 वरून 9, 1.5 वर्षात परत 9 वर. 3,000ला मग चांगल्या पाठी ठेवल्या. आणि मग कारण वेस्ट इतका चारा का विचारूच नका. 3 देतात. आता तुम्ही असं टाकलं ना मी मका अशी फेकून देत असतो. भरडायचीच नाही आखी मका खात्यात. अख्खी मका फेकून देत असतो डायरेक्ट. होय? हा. तुम्हाला लवकर ते टोडी मशीन पेक्षा जे तुमचं ते जायचं भिवंडीचं, हा. भिवंडीचं ते लवकर कारण की मोठी टार्गेट वाले शेतकरी आहेत. हो. टोडी मशीन मध्ये पण आपल्याला वेळ जाणार आहे. नाही नाही पण ते कसं झालं की आपल्याला पण अभ्यास नव्हता, हो. पण ते चुकून झालं गणित झालं. आणि ते सक्सेस झालं इकडे. हा सक्सेस झालं, ते सक्सेस झालं. नाही शोध तुमच्याकडे तर म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला. हे जनावर म्हणजे हे असे जनावर ठेवणं हे 100% मानलं पाहिजे. अहो, आपल्याकडे त्याचं एवढं काय गाव- अहो आमच्याकडे तुती पग सगळं शेवगा चारा, सगळ्या पग, प्रकारचा. ते दशरथ घास पग, ते मारवेल गवत पग. अहो कोणी काही सांगितलं की लावायचं 2G काय 5G काय बुलेट 4G काय कोणते नेपियर नाहीत आमच्याकडे. टोटल काय नाही रेड नेपियर हाफ रेड नेपियर. अहो ते नाव सांगायचं कटाळी सगळं काय नाही केलं आमच्याकडे आम्ही. कुठं चारा दिसला डोंगरात काय नाही, नेताना. काहीच नाही. फक्त लाल फोपाटा दिसला तुमच्याकडे, काय नाही दिसला आम्हाला. आणि अख्खा फोपाटा घातला तुमच्या शेडवर येईपर्यंत. मी म्हणलं त्या कुसुमीमध्ये आता ही चिकनवाडी यायची कधी किती वळण घेत आलं. नाही नाही, लय वळण नाही. मी 3 द्यायला म्हणतो मॅप चेक कर बरं का, आपण चुकायला बसलो त्या डोंगरात कळायला तयार नाही.
एक वाहन नाही. विशेष जाऊ द्या, आम्ही 1 किलोमीटर मागे जेवण केलं जातं 1 किलोमीटर मागे जेवण केलं आता. मॅप मध्ये दिसलं, पण म्हणलं गाडी हिट झाली होती, मला करायची जेवण. तेवढे 10-15 मिनिटं गार होईल. गरम होतं इकडं. नाही की नाही नाही बिलकुल नाही नाही, नाही काहीच नाही. बिलकुल मग पावसाळ्यात काय परिस्थिती असेल आमची? लय पाऊस असणार बापरे, आहे, लय भयानक. पाऊस असणार आहे. आता जर गार लागते तर पावसाळ्यात काय असेल? हा, ते तर विषय तुमच्या या थंडीत हा बघा, आता आम्ही जे तुम्हाला मी बीज आणलंय, जे बी द्यायचंय मला, हा. हे बी आता इथून पुढे आमच्याकडे चालणार नाही. असं जर वातावरण राहिलं तर तुम्ही अजून 1 महिना ते चारा कापून घालू शकता, एवढी आमची स्वतःची गॅरंटी. आमच्याकडे मे मध्ये जरी आला ना तरी बिना स्वेटरचं संध्याकाळी फिरू शकत नाही तुम्ही. बरोबर. मे मध्ये थंडी तेवढं महाबळेश्वर आता जवळच. मग तुम्ही आता आहे ना स्टेज हो. हा? मिनी महाबळेश्वर झालं हा. बोर्ड होईल ना बोर्ड येताना. आहे, आहे. मिनी महाबळेश्वर. हा आता तुम्ही काय करायचं, वारंवार लागवड करायची पानकळ्यात. ते तुम्ही व्हिडिओ देणार आहे आम्हाला. नाही व्हिडिओ देणार आहे मी. आमच्यापेक्षा पण तुम्ही तुम- अभ्यासक आहे, नाही, नाही, तुम्ही पण आम्हाला तुमचं शिकवलं पाहिजे वातावरण, पोरांना. तुमची माती, आमचं वातावरण, आमची माती, आमच्या काळ्या भोर जमिनीत नाही, नाही. आमच्याकडे एक पण दगड निघत नाही. हा, त्याचा अभ्यास आम्ही आमच्या करू. जमिनीत ना 4-4 परत जरी खाली गेलं काळीच तरी माती, काळीच माती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण तुमच्या जमिनी आमच्या जमिनीपेक्षा कसदार आहेत. आता तुम्हाला दिसलं असेल कसं आहे. हा कसदार आहेत. तसदार जमीन. तुमच्या जमिनीची नमी कमी नाही झालेली हा. पंजाबच्या भाषेत. नाही नाही आमच्याकडे तुमची नमी तर कमी होत- नाही होत. आमची झालेली. आम्ही रासायनिकवर ज्यादा फोकस आम्ही रासायनिक वापरतच नाही. नाही, आमचा फोकस ज्यादा आहे. आम्ही काय चोरायचं त्याला. आम्ही आम्हाला वापरत असं आहे, यांचे इथं जर 20 क्विंटल टन कांदे निघले ना, माझे 25च निघले पाहिजे. पाहिजे मग हा. किती गोण्या वाटायच्या असं. हा, त्याला म्हणजे निघलेच पाहिजे, नाही तर मग काय. यांचे 10 ट्रॅक्टर गेले आणि माझे जर 8 गेले तर मला कसं करमणारच नाही. माझे 12 ट्रॅक्टर निघले पाहिजे. लय निघा. हं? 4-5 आमच्याकडे कांद्याच्या पाती 5-5 एकर कांदे आहेत. ती पात किती होईल? अहो आम्ही आतापर्यंत किती मेंढक्यांना दिली, किती तुम्ही जर आम्हाला आमच्या एवढा माहित नाही. चारा असताना तर 100 कोकरं सांभाळले असते. 100 नाही, पण हे जे आहेत ना वाघ, ते दावणीला बांधतात असं पण हा, ते शर्तीच्या बैलावर शर्तीच्या बैलावणी केलं असतं 2 तुम्ही. ठिकाणी बांधावं लागलं. पण देव म्हणतो ना सगळंच ह्याला दिलं तर लय उडेल, हा, हा. म्हणून ते कमी दिले आम्हाला. नाही आहे कुठं तरी काम नाही पण करतात. आज त्याच्यामुळं आज तुम्हाला सगळं महाराष्ट्र ओळख हो. आणि आम्ही आधीपर्यंत आणि आम्ही लोकांना का खोटं सांगत नाही की आम्हाला ब्रीड विकायचं नाही. हा, ते सरळ प्लेन प्रश्न आहे. सावध- हा, तुम्ही ब्रीड हा विषयच घेत नाही का? नाहीच नाही. चर्चेत breed मेंढराच आहेत नाही. आमची. मेंढराच आहेत, मेंढराच. बस. शेवट यांचं कटिंग मार्केट बस बाकी काय नाही, करायचं. आहे ना. तुम्ही बिटल घेतला, सोजत घेतला, आणि शिरोई घेतला, आणि कोटा घेतला, तर कापायला तो कापायला जाणार कापायला आहे. जाणार. मग तो गावरान त्याच्यापेक्षा पटकन विकतोय ना, त्याला मार्केटला घेणारा मी विचार करतो एवढं मोठं घेऊन काय करू, कारण त्याला किलो विकायचंय. आपल्याला अख्खा नग विकायचा हा. आता आपण पूर्ण 30 किलो 40 किलो विकणार आहे, पण त्याला किलो विकायचंय. म्हणजे त्याचं बी टार्गेट त्या दुकानचं झालं पाहिजे ना. पाहिजे. मग तो बारकच घेणार ना. आणि- 2 कापणं होय ना दिवसात. हो. पहिल्या येतं एकच देत असेल. हा? पहिल्या येतं नाही नाही 3 आणि 4 शिवाय रेकॉर्ड काढत नाही ते. पहिलं येतं बी. अहो, काय तुम्हाला सांगतो, ही जी मादी आहे ना, ही तांबडी पहिल्या वेताला 3 पिल्लं, बापरे. दुसऱ्या वेताला 3 पिल्लं, आणि आता गाभण परत आहे. आपल्या काही विचार होत नाही या गोष्टी. नाही, विचार नाही, बॉडी स्ट्रक्चरच वाटत नाही मला वाटत नाही वैयक्तिक. 3 पिल्लं कशी देईनी. आपल्याकडे याच्यापेक्षा ठोकळे हो, विशेष आहे. बघा की. ज्यांच्या काहींच्या खाणी आहेत ना, त्यांच्या म्हणजे ज्या विजापुरी नाही, आहे. ठोकळ राहतात. हो पण तिला विजयापुरी फक्त शोपीस आहे. तुम्हाला मी सांगतो, माडग्याळ शोपीस आहे, रिअल सांगतो. त्या बांगडेवानी गमतीत आणि इतक्या चोखनळ आहेत खायला, त्यांना बालपणी सवय लावली तरच. कारण हे मावळतले लोक आहेत ना, आमच्याकडे खचाखच लिंब संध्याकाळची पाडून टाकतायत त्यांना खायला. आमच्याकडे चारणी येतात ना, हा. शेतकरी नसताना ते खपाखप लिंब तोडतात. हो, लिंब खायला बरं. आणि तसे कडुलिंबाचा पाला. आणि खूप रनिंग करतात आपल्या तिथून निघून जाण्यासाठी, लांब जाऊन बसत आहेत. कारण आपण म्हणून आमचं कसं काय तोडलं असं. हं? लिंबाच्या पाल्यात. लिंबाच्या पाल्यात. हो पण कसं होतं की आपण ह्यांचा बारीक अभ्यास केला नाही. तुम्ही जसं याच्यापचं केला ना अभ्यास, हा. तसं ह्याचा कोण करणार ना. हा. जो तो काय सांगायचा, कर कुट्टी 4 किलो टाक आणि 10 किलो टाक. अरे पण माझ्याकडे चाराच नाही तर घालू काय ह्याला, नाही, शंभर. हा विषय झाला ना माझा. मी आहे ना गौंड्यासाठी चालू वर्षी ओट आणलं 2 किलो. ते बी खूप वाद घालून त्या व्यक्तींकडून. मग 2 किलो लावलं, त्याची पहिली कटिंग केली. हे परत उगतंय का, कारण आपण फर्स्ट टाइम करू राहिलो. आपण एखाद्याला नाही याच्या 3 कापण्या होतात, रिअल 3 कापण्या होतात. मी 3 वेळा कापून म्हणजे पाहिलं. ते गावात येतं बघा अशी. आणि विशेष माझं तर असं टार्गेट, पुढच्या वर्षी मी 2 एकर करणार आहे आणि तेच भरडून घालणार आहे. ते आपल्या गावात वर मध्येच हा, ते मध्येच निघत होते पोंगळी. असं गावात सातू म्हणतो. सात चला, ओढ- ओढ- इतका चिक आहे त्याच्यात. गावाच्या चिकाला काय करता,
इतका चीक आहे, आम्ही कवळे सुद्धा फोडून पाहिलेत. अच्छा. मग आपण गहू घालण्यापेक्षा त्यालाच भरडून घालू ना. हो का, त्याला काय होते? त्याला काय होतं, इकायचंच नाही आपल्याला. आता आम्ही गव्हाचा भुसकाट ते ह्यांना घालतोय. ते तर कसं रे, त्याच्यात तर प्रोटीन सोर्स आहे, ते 24-25% ओट पण ते- मध्ये आहे. हा. त्यांनी लॅब टेस्ट केलेलं आहे. ओट मध्ये पण माणसं खात्यात की त्या ओट्सला हो calorie. नाही नाही, पण आपण जर एखाद्याला मी म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की गव्हाचा भुसकाट ह्यांना घाला, तर माणसं टेन्शन मध्ये यायची. मी विचारात आलो, म्हणलं मेंढर गावाचं भुसकाट म्हणलं, मला विचार पडला बाकी जण आम्ही गायला घालतो, म्हशीला गायला घालतो, म्हशीला घालतो का? हा. मेंढर गावाचं भुस खायचे हो. आता ऊस बघताय कोणता खातात? फक्त हरभरा सोयाबीन हा, आणि हरभरा, तूर, सोयाबीन खाते नाही येत. फल्लीवर्गीय आहे ना ते, मी दिले ना, हा, हे एक दिले. पण तरी पण खाते ना, हा, खाता येते. आणि असं दाखवते ना. खातंय तर पण रिझल्ट आहे ना, कोणतं हेट प्राणी एक पण नाही ना. एक पण नाही. हे 4 महिन्याचं आहे, किती? जुळ्यातलं 4 महिन्याचं आहे. नाही म्हणजे आपलं एक होतंय, इथं 2 होते. एक खर्च प्लस पॉईंट तोच आहे ना, एक खर्चात खर्चात जाऊ. जातं, एक बेनिफिट जाते. हे ब्रीड पाळायचं का उद्देश असतोय. विजयपुरीला 2-2 होतात, पण तिच्याने तिचं संगोपन होत नाही. विजयपुरीला माझ्याकडे 2-2 झालेत, संगोपन होत नाही. एक बारीकच राहणार, तुम्ही काही फक्त करा. आणि विशेष मेंढी एक असा प्राणी आहे की तिचं पिल्लू सोडून दुसऱ्याला पाजूच शकत नाही. पाजत नाही. मग जर 2 झाले ना, ती एकालाच जपते, हा. एक दुसऱ्या दिवशी बाजारात नाही होणार. न्यावं लागतंय. म्हणजे तिला 2 होऊन फायदा नाही ना. मग आता ही जर 2-2, 3-3 घेते म्हटल्यावर आपलं लक्ष हिच्यावरच केंद्रित करावं लागेल, कारण तिचा फायदाच नाही आपल्याला. हो, ती जर 2 पिल्ले घेत नाही, ठेवायची कशाला. नाही नाही, 100% तेच होतं. 4 पर्यंत सांभाळते, 3 तर शुअर मध्ये सांभाळते, 3 मधले इथं पिल्लू मोठे. हो काय, तो तिकडे एक पण ते आहे, त्याची बहीण इकडे आहे, हा. तो शिंगावाला कुठे? शिंगवाला आहे कोल्हापूर. हा, दिला का? त्या पोलीसवाल्यांनी नेलाय. म्हणजे हे सगळं होतं फक्त चारा तुमचा असा पाहिजे. 100%. जसं तुम्ही गायींचा अभ्यास केलाय ना, तसा मेंढरांचा आम्ही ह्या चाऱ्यावर अभ्यास केला. आमच्याकडे विकत सगळं घ्यावं लागतं म्हणून केलंय. तुमच्याकडे जास्त प्रमाणात आहे ना, तर तुमचं ह्याच्यापेक्षा टार्गेट मोठं म्हणजे क्वालिटी. बरोबर. नाही, आता आमचं पहिलं फळ्यांचं आहे. आता ते फळ्यांचं असू द्या ना. हिरवी मका आहे ना, आम्ही तर कुट्टी पण करत नाही, अलीकडे असंच करतो. घेऊन कवळे आणि देतो ते शेडमध्ये टाकून. हा, जेवढ्या लागतं तेवढ्याला नाही का भाऊ असंच पाहिजे. हे पाहिजे. आणि स्वतः दुसऱ्याचे शेड बनवून दिले ना, कितीतरी मोठा. हा, मोठं कितीतरी फॅब्रिकेशन. मोठा आहे. स्वामीने फॅब्रिकेटरवर नाव रेकॉर्ड पण मी घरचं नाही बनवलं. हे बंधूच आहेत आमचे, घरचे नाही बनवलं. घरचं नाही बनवलं, दुसऱ्यांना हे शेड बनवून दिले भरपूर. एलिव्हेटेड. हो, भरपूर. अच्छा. पण मी स्वतः नाही बनवलं. तेव्हा मला म्हणलं तू शेड पाहायला चाललाय, एलिव्हेटर मी 2 दिवसात बनवून देतो ना. म्हणलं मी शेड नाही, मी तिथे काय ठेवलंय ते पाहायला चाललो, यांना खायला. हा. म्हणजे शेड काय याचं, शेडचा एवढं प्रश्न शेड आहे ना, हे नाही. शेड. हे एक दिसतंय तिसऱ्या मला. दिवशी करून घरी हे माडग्या फिटिंग बिटिंग सगळं. ते मित्रांना दिलंय गिफ्ट. हा ना, तू ने, मी आणून दिलं इथं. हा ना. ह्यांना क्रॉस झाल्यावर ह्यांच्या पिल्लांना क्रॉस कर. त्या पिल्लांना 2 पिल्लं झालीत ना, की मी माझी 150 बंदिस्त करतो. बरोबर, 100. आणि तुला फक्त नर द्यायचा मला त्यातला. हा, बरोबर आहे. ह्या बेसवरती आणून नाही, मग दिलं. आता माझ्या विजापुरी येतं, मग आता ह्या मेलनी मी क्रॉस केले, पहिल्यांदा तिला एकच होणार, एकच होणार, जोपर्यंत कंटिन्यू एकच होणार. हा कंटिन्यू. त्या खाणीला आणि त्याची जी खानदान निघल ना, हा, तिला त्याला 2-3 पण होणार. तुमचा चारा जो आहे ना, हा हा कसदार. बस. तुम्ही एकदा आहे ना शिर्डी शिंगणापूरला आले ना, चारा तुम्ही म्हणता नाही पाहिजे होता आमच्याकडे, सगळं हिरवत दिसन तुम्हाला. ते आता आले होते शिर्डीवाले, ते सांगतच होते मला. आमची मका, माझं टार्गेट आहे, मी 300 टन खड्ड्यात बंकर आहेत माझे. हा. बंकर मध्ये 500 फूट, 300 फूट बाय 500 फुटाचे खड्डे केलेले आहेत जोडदारांचे जाऊन. आणि माझे खड्डे 150 फूट 200 फूट, आणि त्या खड्ड्यात मुरुग असेल मक्काचा. मक्याचे. ट्रॅक्टरच खाली करायचं आणि ट्रॅक्टरच फिरायचा. जर 1200 रुपये एका बॅगला तोडून भरायला खर्च येतोय, नाही परवडत ना. 50 टन 50,000 असे टोकून पगार कुठे जातो, सापडत नाही दुधाचा. कशाला करायचं, म्हणजे हा विषय. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे शिकण्यासारखं एक होतं आपल्याला पहिल्यांदा, की लहान वयात मादी लागली हा, की लहानच ते- राहते. ते लहानच राहणार. पण सुरुवातीला आपल्याला सांगायला कोण नव्हतं, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं काही ह्याच्या जुन्या माद्या येतात ना, त्या तशा राहिल्या. तर म्हणून ही जी बॅच ठेवली आपण ना, ती ह्याच्यासाठी ठेवली की ह्यांना क्वालिटीमध्ये करायचं. हा, आणि येणारे त्यांचं जनरेशन, वय पूर्ण होऊन द्यायचं थोडक्यात, हो. 1-2 महिने झाल्याशिवाय लावायचीच नाही. ती मादी आहे ना होतं आपल्याकडे. 12 महिन्यानेच लावलेली आहे. हा त्याच्यामुळे तिचं स्ट्रक्चर पहिल्यापासूनच तसं आहे. हा. एकदा अंगावटा तिच्या पिशवीची वाढ, या सगळ्या गोष्टी सगळं, सगळं. टेन्शन हा, मग नाही टेन्शन. आता ही बसले, तिच्या पण पोटात 3 पिल्लं येतं. हा ना. ते तसं- आहे ते आता जाणवलं. तिच्या पोटाचा घेर खाली आहे ना. हा, आमच्या आपल्या हाईटला येतं पण पोटाला घेर नाही. बघा तिचं की घेर सांगतो घेर बघा. आणि खाली बसले, तिच्या पोटात 3 पिल्लं. तिला असणार 100% ती साईज, कारण दोन्ही साईड उचलल्यात ना हा, मग चौकीवर.
6 महिन्यात लागवड आणि 12 ती पण आहे का माहिती ती पण ती प्रेग्नेंट आहे, 6 महिन्यात क्रॉस झाली. ती लवकरच झालेली असते. ही पण 6 महिन्यात काळी जी उभी आहे ना हा, इथं ही. ती 6 महिन्यात क्रॉस झाली. मी विकल्या नाही तर का तर येणाऱ्याला दाखवायला की हे 6 महिन्यात लागलं की असं होतं. हा समोर 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 हा रिझल्ट ही 12 महिन्याची लावली ही हे इकडं असं 6 महिन्याची लावली, ही होतं. हा, अशी. बस आता ही खाली बसले ना केस कापलेली 6 महिन्याची मादी आहे, जुळ्यातली. हा ना, हा ती बी 6 महिन्याची असं. नाही ही विजापुरी आहे. ते विजापुरी आली. हे उप पांढरी आहे ना ती विजापुरी आहे. आणि त्यांनी ते विजापुरी यासाठी आणल्या का यांच्यातून ते मीटिंग क्रॉस करणार आणि ते झाडू मारायचा नाही, मी सांगितलंय साहेबांना झाडू हा, मारतच झाडू नाही. यायचंच नाही याच्यात. झाडू मारायचा डब्बा भरणे नाही. तुम्हाला शेडवर झाडू बघा दिसला तर कुठं झाडूच दिसणार नाही तुम्हाला तर. विशेष मेडिसिन नाहीये हो त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. मेडिसिन झिरो. बघा की आता फक्त फक्त 2 लसीकरण आहेत त्यांचे, एक PPR आणि एक ET. ET. दोनच. PPR कधी घेता? दीपावळीमध्ये हा आणि ती एप्रिल मध्ये. एप्रिलमध्ये 8 एप्रिलमध्ये. तरी सुद्धा असे प्राणी आहेत तरी चारा नाही. तू गव्हाचे पोते आहेत ना, घरचा गहू ते शेळ्यांना आहे ना, हे मोबलं घ्या म्हणजे आपलं असं मोबलं मुबलक घरचा गहू हा खायला मुबलक आहे. 3-3.5 हजाराने घेतो ना, हम्म. तो गहू शेळ्यांना तरी सुधारला नाही. म्हणजे हे कन्सेप्ट हे ध्यानातच नाही आले अगोदर. मग त्याचाच प्रॉब्लेम झाला सगळ्यांचा. सगळ्यांकडे प्राणी सगळं होतं पण हे चुकलं त्याच्यामुळे सगळ्यांचं आहारच चुकलं. चुकला. आहारच चुकला. आहारात काय गेलं पाहिजे, किती प्रमाणात. आता यांना काय खाल्लं का रवंतच करत बसायचे. आता पहिले लोक लोक म्हणतात ना शिल्लक आहे ना हे बारीक खाल्लं की रवंत करत नाही. आता ती बघा रवंत करते चालू आहे ना, चालू आहे ना. आहे ना, रवंत करते ना. कसा अडकल त्याच्या आतड्यात. नाही ना, आता मी त्याशी एका फार्मला गेलो होतो, त्यांचं असलंच होत्या. त्यांनी काय केलं, आपण गेलो आणि त्यांच्या नेमकं खायच्या टायमाला गेलो, त्यांनी अख्खं तुरीचं भरलं ते. अरे भसा आले आणि त्यांनी लगेच उकरायला सुरुवात केली त्यात. हा हे उकरून खाणार, चाराने तर लगेच सांडून गेलं खाली. माझं आहे तेच. फुकून उकरून खाणार ते. नाही नाही आमच्यात एक कण सुद्धा जाऊन देत आणि नाही. खाली पडलं हे का उकरणारच नाही ना, याच्यात उकरायचा संबंधच काय आता. हा त्याच्यामुळे ते इकडे सामना. बरं मला अजून एक विशेष वाटलं. म्हणलं आता हे शेड एवढं म्हटलं दावणी बिवणी असं लय प्रॉपर असन, हा. हे टिपडच कापून लावले तुम्ही. हो अहो आम्ही 25,000 रुपयाचा क्रिशिम पाईप आणून कापलाय 17 इंची. हा, तुम्ही बागायतदार आहे, आम्ही गुंटे पाटील आहे ना. आता ते पाहुणे दावणी उचलून आणलं 25,000चा क्रिशिम नेला ते कापून बसवले. काय धरा आहे. आम्ही गुंटे या पाटील. पद्धतीत, या असा. हा हे साहेब. हो की माहितीये की कोणचा पैसा कुठं घालवा हे समजा नाही आम्हाला. आणि टार्गेट तर लय मोठं नाही, तो बिझनेस करायचा या 500 रुपये ते पण. सोडशी वाटत नाही. ते पण काय ते- ह्याच्यात किती मुंडकं हलवलं तर काय सांडायचं हेच नाही. कारणच नाही राव. आणि त्याच्यात मुंडकच जातं फक्त अहो मेंढराचं. साहेब ते तर जाऊन द्या, याला यांनी अँगल सुद्धा नाही मारला, रस्सीन बांधलंय हो दावेने चिरकुटे. आम्ही साधं शेतकरी आणि आपण गुंटे पाटील आहे. हो ब्रॅकेट करून दावणी करतो, ब्रॅकेट करून. आम्ही आमचे याला पलीकडून ब्रॅकेट आहे, वरून अँगल आहे, Bracket खालून बांधणारा पट्टी माणूस इथे आहे, खालून पट्टी आहे. आम्ही गुंटे पाटील आहे. ह्याला पण रस्सीनं बांधलंय बघा, ह्याला कॅबल आहे खाली. प्रॉपर केलं नाही. अहो याला 1 इंची पाईप आणून आम्ही इट्टी काढून येलं मग खोचलं असतं, पडलं असतं तर काय केलं असतं आम्ही. आम्ही काय आहे, खर्च नाही करायचा. नाही नाही नाही, मानलं पाहिजे. आम्ही नाही करणार, खर्च नाही करू शकत आम्ही. याच्या खाली कोंबड्या करणार उलटे एवढं हाईटला शेड. आता बघा मेंढरा आजारी, कारण ते बघा ती मेंढी झोपले ना, मान बघा तिची आता हा टीन दिल ठेवून पुढं. जमिनी खाली जर केलं ना तुम्ही हा सेंट. इन्फेक्शन. इन्फेक्शन तो. बरोबर ते आणि आहे. आमच्याला त्याला गार हवा येते म्हणून ते तसं झोपतं. बरोबर. बरोबर आहे. आणि त्याला वास नसल्यामुळे ही जी पिल्लं उड्या मारतात ना, वासच नाही ना. वास ना, वास काहीच आपल्या नाही. इकडे बकऱ्याचं खांड जवळून गेलं तरी तरी वास येतो. आम्ही वर्षभर धुतलं नाही, कशाचा वास झाडू मारत नाही, काय नाही. खालचं जे ह्याच्या आहे ते वर्षाशिवाय लोटत नाही. ते पण वर्षभर. ते पण वर्षभर आहे. आणि पाहिलं ना ते लेंड मी आल्या पहिले ते पाहिले. आपल्या घरच्या उकरण्यासारखं जावं तुम्हाला खत भरायचं तेव्हाच हो, काढून बस. काढायचं. बरं काढून करायचं काय त्याचं. आहे मेंढी पालन चांगलं. आमच्या मोकळ्या 1 नंबर आमच्या मोकळ्या गोठ्यामध्ये 3 वेळा ट्रॅक्टर फिरतो महिन्यात, हा. 2 वेळा रोटर चालतं. बारीक करायला. हा ते उकरायला. शेण हे करायचं. शेण मोकळं करायला हा. म्हणजे रेग्युलर आहे दर महिन्याला. एकदा जून म्हणजे पावसाळा संपला का चालू झाला रोटर. त्याच्यावर येऊन मग ते आबाद बसतात ना, मग त्या बसतात मग काय करतो आपण काकऱ्या घालायच्या. आधी काकऱ्या घातल्या का लगेच रोटर मारायचं. मग ते शेण असं धरलं ना, असं लांबवर हवेत उडत, आपण बाया उपण्याला बसल्या कसं होतं तसं. तसे शेण करतो पावडर तयार करायची. हा म्हणजे ते त्यांची म्हणजे लघवी पण घेतो ना, गोमतर पण त्याच्यात ऍड होतं मग. म्हणून करतो. नाही, कंटिन्यू हलवलं ना तर तेच जात येतं. त्याच्यामुळे शेळी पालन ब्रेक करायचा आता. कारण मोठं शेड आहे, मोठं शेड आहे हे. तुमचं शेड आम्हाला खूप छोटं वाटलं, लई छोटं. माझं स्टोरेज एवढे, शेळ्या जरी असं केलं माझं स्टोरेज एवढे. भारी राहणार आहेत.
कशाचं म्हणताय शेळी खाणार नाही ना नाही ते हे हे नाही खाणार हे नाही खाणार शेळ्या खाणार हे बी. खाते ते हो, हे खाणार हे 110% खाणारच खाणार. लिहून ठेवा. आता सेंट पहा ना नाही ते तुम्ही. काय होतं शेळी आणि मेंढी एकत्र नकोय मग ते नाही नाही हा तिकडे मेंढ्या ठेवा इकडे शेळ्या ठेवा पण ही शेळी खाते कारण त्या तुम्ही घरी नाशिकवाल्यांनी पाळता ना, काटेवाडी शेळ्यांना घातलं. हा ना? हे नाशिकच्या एका शेतकऱ्याने काटेवाडी शेळीला घातलंय. खाते ना खाते. खात्यात आहे. खाल्ले पहिले करू काय मग शेळ्या ठेवू काय हो एक आता पण तशा आहे थोडंफार मग तसं ठेवा एकीकडे शेळ्या आणि एकीकडे हो नाही, ते शेडच सगळे खोलून परत बनावं लागते ना खेळ आता बनवायचे. तुम्ही कारागीर आहे तुम्हाला सांगायचं कारागीर काय? हे शेड मी आहे ना तिसऱ्या दिवशीच बनवतो याच्यापेक्षा दुप्पट आता आहे ना 300 फूट लांब बनवलं नाही घरी एवढं आणि 30 फूट रुंदीचे कोंबडे शेळी आणि घेतले. मटेरियल सगळं आहे ना चैन आता विकत घेतलंय. पत्रे लावलेत सगळं केलं जे ह्या भावात भेटले सिमेंटी पत्रे आहेत. हाईट घेतली नाही बस एवढं. चालू आहे कापायला बाकी पुरं कटिंग डोर आहे दरवाजे भरपूर सगळं मोठं. फिटिंग हा कंपार्टमेंट आहेत सेपरेट वेगवेगळे आणि तुम्ही म्हणताय तशी जर ह्याला मका घातली हे ऐकल नाही आम्हाला नाही ऐकायचं. नाही ऐकायचं खोटं नाही सांगत अर्धा पाऊण किलो जर प्रत्येक शेळीला मका आहे. जर सकाळी त्यांनी हा आणि- चारा पूर्ण आमचा पचवला आणि जर म्हणजे मका असं खाल्ली गावाने ते आम्हाला ती ऐकणारच नाही कारण आज याच्यावर तो एवढा अग्रेसिव्ह आहे ओतून द्यायचं direct. बसलाय आता दिसतंय कसं जबरदस्त आहे. मग कशाला खुराक घालायची नाही नाही काही गरजच नाही ना तो खर्च वाचला हो खुराक खुराकाचा घालून सुद्धा खर्चच आहे ना, वाचला. खुराक घालून सुद्धा प्राणी नाहीत अशी असे नाही प्राणी असे नाहीत म्हणून आम्ही कमी घालतो. नाही कमी खुराक तुम्ही लय घालता म्हणून चांगलं होत नाही आम्ही कमी घालतो म्हणून चांगले होते म्हणून लोकांना सांगतो खुराक कमी आमच्या घालायचा. सकाळी फिनिशर संपले मी पहिला आणून टाकले म्हणले उद्या यांना घालायचं काय नाही नाही आमच्याकडं तसं आहे आता कुठलंच प्राण्याचं वरड नाही का नाही ना शांत आहे. नाही कुठलेच नाही नाही शांत 9 वाजल्याशिवाय ती हाक पण मारत नाहीत आम्हाला. सकाळचे सकाळी 9 आणि संध्याकाळी 9 हा ना मध्ये आता नऊ- ब्या पण करणार नाही. आता 9 वाजता खायला टाकायचं का आता 9च्या नंतरच त्यांना खायला मिळणार आहे. तोपर्यंत हे बघा गव्हाण्या चकाचक झाडू मारणे नाही काय नाही ह्याच्यातच नवीन चारा टाकणे म्हणजे बस. हा खराब व्हायला नको काही काहीच नाही ना. आमच्या यातला अर्ध फेकून द्यावं लागतं सायलेज काय रेट येतो मुरघास काय रेट येतो 9 रुपये ती काळी बॅकिंग हो काळी बॅगची. आणि आम्ही आता काय केलं सायलेज विकत घ्यायचंच नाही घरी बनवायचं घरी बनवायचा किंवा सुक्या चाऱ्यावरती कन्वर्ट करू पण सायलेजमध्ये मक्याचं कणीस काढून घेतात त्याचा उपयोगच नाही ना ते घ्यायचं मग ते घालायचंच नाही. काय उपयोग नाही ते घालायचं नाही आम्ही जो काही घरी मका करतो किंवा मेगा स्वीट करतो तेच घालतो आणि कडबा जास्त वापर ज्वारीचा कडबा ज्वारीचा कडबा. आता इथं शेती किती शेती मस्त आहे आमच्याकडं पण काय आहे, बनणारी म्हणजे जिच्या चारा प्रोग्रेस सिंचन आहे, करते ना सिंचन. सिंचन. आमच्याकडं सिंचनवाली म्हणजे 50 फुटावरच पाणी आहे आमच्याकडं आणि शेती माझ्याकडे इथं 6 एकर आहे आत्ता. पण काय होतं की थंडीचं प्रमाण लय असलं पीक चालणार त्याच्यामुळं उन्हाळ्याशिवाय म्हणजे जानेवारी फेब्रुवारीला आमचं टेम्परेचर वाढतं. आता लोकांना जर सांगितलं थंडी लागते तर कोण मानत नाही. आपल्याकडे फॅन लावला तर एवढं गार लागतं. नाही 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 आपले कूलर चालले तरी आहे ना एवढं गार येत नाही हा मग तसा असा विषय असतो. मग त्यामुळं काय करतो आम्ही की आमच्याकडे येणारा चारा शोधतो. आता हे साहेबांनी मला सांगितलं त्या दिवशी की आमच्याकडे येणारा हिरवा चारा आहे घेऊन येतो म्हटलं नशीब झालं आमचं नाही, लय भारी जबरदस्त result. म्हणून नाही, त्याप्रमाणे आम्ही काय करतो. मग तर लोकांना काय सांगतो तुमच्या शेतात सगळं सोनं आहे विकतचं काहीच आणू नका जे आमच्या- आहे त्यालाच घाला असं आमच्या आहे. आहे ना आता गाईंना ज्यावेळेस मी चालू केलं हां ज्यावेळेस मी तो चारा घालायला चालू केला हम्म. ही तिसऱ्या कटिंगचा माल आहे बियासाठी हा तिसरी कटिंग आहे त्याचं बी बियासाठी. तयार केलंय? बी तयार केलं हम्म. हे बघा नाही तसं आमच्याकडे बघा की आता वातावरण तुम्हाला दिसतेच हे तुमच्याकडे एक नंबर आहे ना हा. ही हाईट होती त्याची बस झालं. अशा पद्धतीचा चारा आहे. बस की आणि आम्हाला तेच इतका- पाहिजे. बरंच वर आणि जातं प्रोटीन ते. गावापेक्षा उंच जास्त उंचच असतंय ते आणि आमच्याकडे खत लय क्वालिटीचं आहे. आवले येड होईन ती. आमच्याकडे खाली खत लय क्वालिटी आहे. कव्हर होईल आता बघा ती मादी बसले तिचं पोट बघा तुम्ही सांग नाही 100% ते आधी नाही वाटलं आरामात. आधी नाही जाणवलं पण आता जाणवतं आहे ना 3 पिल्लांची आहे आता जाणवतं जाणवत आहे ना आता जाणवतं मग मोठा खाली मोठा जातो. हा खाली मोठा 100% होतं कारण आपलं पहिल्यांदा एवढं मरतूक झाली ना हा की बेहिसाब मरतूक झाली. त्याचं कारण त्याचं चारा कारण व्यवस्थापन चारा व्यवस्थापन तिकडनं सांगायची तर आम्ही इथं करायला गेलो तर इथं व्हायचं नाही हा आणि मग मोठी कुटी मी नगरवरून सांगितलं आमकं करा पण हो. यांच्याकडे काय गरजेचं आहे मला कळलंच नाही हा बाटल्या ओतायचं का हा? पाणी पाणी हा. पाणी बकेटीत नीट ठेवतो दोन्हीकडे. आमच्याकडे बाऊल आहेत तोंड नाही फेकून नाही पाणी आमचं काय होतं हे शेड एक्सटेन्शन करायचं आहे ना त्याप्रमाणे ठेवलं होतं की सक्सेस होईल की नाही कारण जेव्हा हे मेंढरा आणली तेव्हा माणसं म्हणली ती पावसाळ्यात मरूनच जातील एवढं गार असतं कारण उन्हाळ्यात एवढं गार लागते म्हटल्यावर पावसाळ्यात किती असेल बरोबर. पण म्हटलं जगली तर जगली म्हणून शेड केलं. आणि पावसाळ्यात त्यांना याच्यासाठी हीट साठी काही कशाला काही ते अजिबात 9 मर्क्युरी प्रतिकारशक्ती ना. 9 मर्क्युरी
तेच एवढं हे शेड असं आहे ना, असंच पावसाळ्यात असतं. थंडीला म्हणून हो, ह्याला काय करत सगळे नाही. नेट आणि मरकुरी इथे एक तिथे एक तिथे एक तिथे एक अशा एवढं शेड, समजा एवढं शेड आहे बरं काही. नाही नाही, यांची प्रतिकार शक्ती तेवढी टिकून आहे, कारण त्यांना आहार तसा आहे. आम्ही काय सगळ्यात करतो, महत्त्वाचं तिसऱ्या दिवशी चारा इथं खायला घालतो. हां. पिल्लं जलामलं ना, तिसऱ्या दिवशी इथं खाल्लंच पाहिजे त्यानं. आपल्याकडे आता झापाखाली घालून नाही नाही, ते भोर मधनं बघून आले, ते 10 दिवसाचं पिल्लं खाते. मला जायचं होतं दानवले साहेबांकडे, मी नंबर घेणार आम्ही होतो. येतानाच तिकडून आलो. मला थोडे त्यांना विचारा, आता तेच मला सांगते ते 10 दिवसाचं पिल्लं खातं. नाही खाईन नाही, हे चारा नक्की घाल, त्याला माती चाटायचं नाही, नाही. आपल्याकडे आपले पण सुटत आपल्याकडे ते माती असं चाटतंय. थोडं.